ही भारताची निवड नाही असं डोवाल यांनी म्हटलं आणि युद्ध ही भारताची निवड नाही या विधानाचं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून कौतुक करण्यात आलेलं आहे। मात्र चीन हा पाकिस्तानला पाठिंबा देतोय, त्यामुळे चीनची नेमकी भूमिका काय याच्याबद्दल साशंकता आहे। काही वेळापूर्वी चीनची एक भूमिका पुढे आलेली होती, ज्यात आम्ही पाकिस्तान सोबत असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं होतं। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पाकच्या राष्ट्रपतींच्या भेटीला पोहोचले। शाहबाज शरीफ राष्ट्रपती झरदारींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शाहबाज शरीफ राष्ट्रपती झरदारींच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। पाककडून सीज फायर व्हायोलेशन झालेलं आहे, युद्धबंदी कराराचं उल्लंघन झालंय, त्यामुळे तिथलं लष्कर हे पाकिस्तानी सरकारच्या ऐकण्यात नाही का प्रश्न देखील उपस्थित होतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी, भारतीय हल्ल्यामध्ये पाकच्या रावळपिंडी लष्करी तळाचं मोठं नुकसान झालंय। भारतीय लष्करी हल्ल्यामध्ये पाकचा रावळपिंडी लष्करी तळ हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या 2 एअरबेसवर मोठा विध्वंस घडवलाय। भारतीय विमानांनी या दोन्ही एअरबेसवर अचूक हल्ला चढवला। रावळपिंडीमधल्या नूर खान एअरबेसवर मिसाईल हल्ला होतानाचे व्हिडिओ समोर आले। मिसाईल टाकल्यानंतर मोठा आवाज झाल्याचं यात ऐकू येतंय। नूर खान एअरबेसवर मिसाईल हल्ला होतानाचा दुसरा व्हिडिओही समोर आलाय। हल्ला झाल्यानंतर नूर खान एअरबेसच्या बाहेर नागरिकांनी गर्दी केली। नूर खान एअरबेसवर झालेला हा हल्ला स्थानिकांनी मान्य केलाय।